जय जिजाऊ जय शिवराय। आम्ही आहोत रायगडावरती टकमक पॉईंटवरती आणि इथून आपल्या दृष्टिक्षेपात येत आहे हे रायगडाच्या पायथ्याचं आजूबाजूचं चित्र आहे। ह्या डोंगर रांगा आपल्याला दिसतात। अत्यंत कणखर काळा कभिन्न हा सह्याद्रीचा पर्वतरांगेचा भाग आपल्या दृष्टिक्षेपात येतोय आणि आम्ही आहोत रायगडावरती टकमक पॉईंटवरती आणि इथून बरोबर अगदी मध्यभागी आपल्याला जो कॅमेरा झूम केला जातो आहे इथं लक्षात येईल आपल्याला की पाचाडला जिजाऊंचा वाडा जो आहे तो इथं आपल्याला दिसेल। हा इथं दिसतो आहे तो हा जिजाऊंचा वाडा आहे। आपल्या दृष्टिक्षेपात येत असेल अनेकदा असं हे गाईड लोक इथलं सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा खाली पाचाडला राजमाता जिजाऊंच्याकडे येणं शक्य नसायचं त्यावेळेला इथून त्यांची दृष्टीभेट होत असे। हा पाचाडचा वाडा आहे जिजाऊंचा आणि त्याच्या बाजूला जिजाऊंची समाधी वगैरे आहे। इथून आपल्याला खालच्या बाजूनं वाट जी आहे जी पायी चालत यायची आहे ती सुद्धा आपल्याला दिसते। हा जो लाल दिसणारा छोटासा इमारतीचा भाग दिसतो आहे तिथून वरती हळूहळू हा वरती पायी येण्याचा मार्ग आपल्याला दिसेल। अनेक लोक या पायी मार्गाने येत आहेत, काही रोपवेने येत आहेत। ज्यांना चालत येणं शक्य आहे ती लोक चालत येताना दिसत आहेत। जय जिजाऊ जय शिवराय असा घोष करत आपले हे मावळे ह्या गडाकडे आगेकूच करतायत। इथं आपणाला मध्ये महादरवाजासुद्धा दिसतो आहे। या महादरवाजापासून वरती येताना आपल्याला दिसेल। पलीकडचा दिसतोय तो हिरकणी बुरुज आहे जिथं हिरकणी स्वतः त्या बुरुजापासून खाली उतरलेली होती। तो बुरुजसुद्धा आपल्याला ह्या पुढच्या भागामध्ये दिसतो आहे आणि इकडं दिसतो आहे तो मुख्य किल्ल्याचा वरचा भाग। या टकमक पॉईंटवरून दिसत असणारा हा भाग आहे। इथून आपल्या लक्षात येईल की ही दरी किती खोल आहे। ज्या वेळेला एखाद्यानं काही गुन्हा केला असेल, विपरीत काही केलं असेल, त्यांना शिक्षा करायची असेल तर ते ठिकाण म्हणजे हे टकमक पॉईंट जिथून कडेलोट केला जायचा असं सांगितलं जातं। तर तेच हे ठिकाण आहे। आपण हे पाहिलं आहे। याची उंची समुद्र सपाटीपासून खूप आहे, खूप कडेलोट आहे, खूप दुर्गम आहे। हा आपण पाहिला होता टकमक पॉईंट। जय जिजाऊ जय शिवराय।